श्वेता निकम पाटील, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मॉइश्चरायझर म्हणजे काय। मी हे तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये दिलं होतं। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रशेसचे डिटेल्स देणार आहे, कोणता ब्रश कशासाठी यूज होतो, ब्रशची नावं तुम्हाला मी आज सांगणार आहे। चला तर मग चालू करूयात। हे सगळे जे ब्रश आहेत ते ब्लेंडिंग साठी यूज करतो आपण। आणि सगळ्यात मेन म्हणजे हे तीन जे ब्रश आहेत हे थोडेसे टाईट आहेत आणि हे थोडे फ्लफी आहेत। हे आपण आयशॅडो ब्लेंडिंग साठी यूज करतो आणि आपण जेव्हा जेल लायनर किंवा काजल स्मज साठी यूज करतो तेव्हा हे ब्रश आपण त्यांना यूज करतो ब्लेंडिंग साठी। ठीक आहे, हा ब्रश आपण फाउंडेशन ब्लेंडिंग साठी यूज करतो। हा थोडासा टाईट असतो म्हणून। हा जो ब्रश आहे हा थोडासा फ्लॅट आहे। हा आपण फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी यूज करतो। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मॉइश्चरायझरचा ब्रश असतो, तोच हा ब्रश आहे। हा मॉइश्चरायझर अप्लाय करण्यासाठी यूज होतो। हा थोडासा आडवा ब्रश आहे, हा थोडासा क्रॉस आहे। हा आपण कॉन्टोर पावडरिंग किंवा कॉन्टोर ब्लेंडिंग साठी यूज करू शकतो। ठीक आहे, हा जो ब्रश आहे हा आपण पावडर सेटिंग साठी पण यूज करू शकतो किंवा आपण अंडर आयजला किंवा जास्त जिथं प्रोडक्ट अप्लाय झाला असेल पावडरचं ते आपण डस्ट ऑफ करण्यासाठी हा ब्रश यूज करतो। हा पण थोडासा टाईट ब्रश आहे। हा आपण पावडर ब्लश अप्लाय करण्यासाठी यूज करतो। हे दोन ब्रश हा आपण शिमर साठी यूज करतो। हा पण थोडासा फ्लॅट आहे, हा थोडासा सी टाइप मध्ये। हा आपण शिमर अप्लाय करायसाठी करतो आणि हा आपण कन्सिलर अप्लाय करतो। ही आहे स्पुली, दिसते ही स्पुली आहे। हे आपण आयब्रो फिलिंग साठी यूज करतो। हे आणि आपण आयब्रो शेप करण्यासाठी यूज करतो। हा हायलाइटर ब्रश आहे, ह्याने आपण हायलाइटर अप्लाय करतो। तर आज आपण ह्या सगळ्या ब्रशचे डिटेल्स मध्ये माहिती घेतली आहे। कोणता ब्रश कशासाठी यूज होतो हे आपण पाहिलं। तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये क्रीम कन्सिलर आणि लिक्विड कन्सिलर या दोन्ही मधला फरक जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहिला असेल आणि तुम्हाला समजलाही असेल। पुढचा व्हिडिओ मी तसाच बघा आणि या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।